तर गाईज आम्ही उद्या चाललो अलिबागला. आता झोपला रास शिवाय तर मला तिघं झोपल्यात. मी याला सांगतो झोपा पण हे झोपत नाही. माझ्या काही चुकी नाही. हँडसम दिसतंय, हँडसम आहे मी म्हणून. बघ कसं झोपलं सुमित आपण बोला म्हणजे पाकांशी घालायचं वाटतं. तर वाजलं किती थांब किती वाजलं उलटावर दिसतो 2:19 झाले. या ना तो झोपा उठायचे आम्हाला 5ला जायचे निघायचे 5ला पण एका झोपत नाही लोकांना पण झोपणं देते. हा अंशांचा ड्रायव्हर आहे उद्याचा. आम्ही झोपून जाणार म्हणून अंशाला जरा झोप देतात पण तो झोपणं आमची चुकी नाही व्हायचं. तो कधीच सांगतो त्याला झोप 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 त्याला मैरी आले बोलतो. जाऊ दे उद्या भेटतो आम्ही. सॉरी यायच थोडा घास नाही भेटले मोबाईल म्हणताय शिवाय द्यायची तुझ्याच प्रेम बहिण सुमितचा मोकळा ब्लॉगवर टाका. काय रे मला गरीब सगळं खाली झोपलं. काय आता गरीब आहे खाली झोपणार. एसी बंद केलं एसी बंद घरी बघा एपिसोड खाते एसी बंद गाडी आणि काय ना तुम्हाला लाईट दाखवतो 80 शेटची खोली ना काय शब्द नाही मला चादर पण तिथे आतला तो असा डबल बॉल येणार बी आपल्यावरती नाही पाहिजे सर या तुझ्या बाजूच की माझं अरे तुम्ही शिवा दाखवत 1 मिनिट झाला ब्लॉग चालू अशी ब्लॉग ई तो पी पी ब्लॉग हा ठीक आहे जरा पी पी ब्लॉग आईला ते झोप नाही का टिंगल करत ब्लॉग कशी करायचा नाही हो नाही कमेंट मध्ये जाऊन शिवा नाकाला तोंड नाके तोंडावर आणले हा आता बरोबर ओके दिसत. आता बोल टाकशिंग करा. सो गाईज मी झोपलोत ना चिंदे ॲटम नुसतं झोपता नाही झोप तरी कधी. आता निघायचा टाइम झालं तर निघत पण नाही. लहान छोटे पाय पण कापला माझा. मला काय दाखवता ते वाजलं किती गाईज निघत होता 5ला. अंशू नुसतं शंपाना करतो ना 5:17 नुसता बोल बच्चन सगळा निघायला टायमावर गप होतं. आता ते 1 तास झोपलं 1 तास नंतर दाखवलं 5 वाजला नको नाही झोपायचा. चिंध्या आता गेले अंग झाला का बाथरूमला कुठे गेले वाटतं बघत का सुमित तर काय ढवाळाचे उठ पण न झालं. नंतर भेटतो का पाय कापलाय तर दुकान ह्या झालं शब्द येणार तोंडा पण जाऊ दे बाय. तर स्वागत तुमचं आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे अलिबागला प्रेम जयश सुमित आणि मी चौघात चाललो. 5 पण मी नेऊ शकतो पण 5 वाजता अनकम्फर्टेबल वाटतं म्हणून नाही त्याला घेऊन चाललो मी घेऊन. आम्ही 4 जण चाललो. 4 जण त्या पण विषय तो जयेश भाई काय झोपत नाही. हैराण आणला मला याने. 1 वाजला 2 वाजला 3 वाजलं 3:30 वाजलं तेव्हा झोपले आणि लोक 5ला उठले. तर आता सगळं साहित्य चालू आहे आमचं. भांडे घेतल्या ज्यावर तिकडे पाण्याचा विषय चालू आहे. अजून काय कपडे आहेत कपडे म्हणजे असं घातल्या सध्या. नंतर तिकडे फोटो सुटला नंतर बाबा कुठलं घालू विषय दुसरे कपडे घालू विषय घेतल्या पाठी. आमचा प्रेम पण फुल रेडी आला बघा थोड्या आम्ही दाखवतो. हे वाट लावले रात्रभर झोपूनच नाही तुला. आम्ही चाललो होता की किती वाजता राहता 5:45 वाजायला लागला. तर निघू आम्ही 5ला निघायचा 5चा टायमिंग होता निघायचा. चालेल झोपूनच दिलं नाही काय करणार आता तरी उठलोच की तुला 5 उठलो आम्ही. झाले सगळ्या रेडी झाले सगळे आम्ही आता निघू थोड्याला. चला भाऊ काय विषय पुढं तो काय कसं काय होतं ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही पण. चला भेटू लगेच भेटू थोड्या वेळात. ते आमचा प्लॅन तर काहीच नव्हता. तर काल अचानक प्लॅन झालं. प्लॅन कसा झाला पहिले आम्ही गेलतो जयसंच्या शेतावर गेलतो
आंबा बघायला होता. आंबा खाल्लं, जांभळा खाल्ली. नंतर मी इथून आलो करदा खायला आलो. मग जयेश बोलत होता का फार्म हाऊसला जायचा का. आमचं बोलतो फार्म हाऊसला जायचं का. एवढ्या उन्हाच्या कुठं फार्म हाऊसला ऊन लागतं फक्त बरं कुठं जायचा. त्याला बरं चल मग अलिबागला जाऊ दोघंच. पहिल्या मी काय करणार माहिती का, स्कूटरच्या जाणार होतो दोघं जण, जयेश आणि मी दोघंच. नंतर मग सुमितला फोन करू, सुमित येत असतो तर मग 4 व्हीलर घेऊन जाऊ त्यांचे. मग सुमितला फोन लावला, सुमित बोलतो येतं बोलतो मी पण. मग तिघं जण झालो. तिघाबरोबर मग अजून एक जण कोणतरी पाहिजे. मग काहीतरी आदेश होतं कुठे चालले. आदेशला नेणार होतो पण आदेश कुठे चालले बहुतेक असं मला वाटतंय. आणि मग प्रेमला फोन केला. आता प्रेम आमचा प्रिय होता. तर प्रेम चौघा चालले होता. विषय एकदम क्लोज करणार आहे. बघा काय होणार आहे पुढं त्या कुणालाच माहीत नाही काय होणार आहे. काहीच प्लॅन नाही केलं का कुठं जायचे, काय करायचे, काय कुठं काय. तर बघू आता काय विषय कसा काय होतोय तो पुढं. तर त्याला मग काय विषय काय करायचा तुझा प्लॅन इकडे. डायरेक्ट भाई गेल्यावर समजा कुठं पण जायचं भेटेल तिथे. ते माहित तर काहीच नाही. बघू आता काय विषय होतो पुढं. आलं आज येत नाही बाहेर. ये जयस गेले विषय करायला, महत्वाचा विषय करायला गेले. इथं सुमिता अंघोल होतंय. त्या निघून टोपी घेतली आणि टोपी पिरियड आहे. बॅग बिगे भरल्या. माझी बॅग नाही, माझी पिशवी आहे बी, मम्मीच्या साठीची पिशवी आणि बुटा. आधी निघणीच करते. अरे भाई तुम्ही रात्री हैराण आले. हैराण आहे आम्हाला. कारांग आता गेला तर अरे टोला अजून मीठ करता. टोला तुम्हाला आज झालेले दिसतील. अरे चिंदी झालं काय हे पिशवी काय कोणची ग्रामपंचायती पिशवी वापरतं. ग्रामपंचायतीची जय श्रीरामेवरती. अरे भाई जय श्रीराम भाई. मेन गोष्ट संपला विषय. जयश्री बुटा बिटा आणल्या. बुटा चौघा बुटा घेत नाही. मिनिमम बुटा येते नाही एवढं दाखव या बुटा. प्रेम आमच्या बुटा येते नाही. प्रेमची बुटा दाखव. प्रेमची बुटा दाखव. तुझ्या आयुष्यात दिला का तुम्ही कधी. ए धावाला जायचे. धावाला जायचे आल्यावर मी सांगत त्याच दुकानात. अरे तू लहानपण काय देतो तो आता देते समजला ना. आता कुठं काय करायचं वगैरे. सॉक्स तेव्हा चाललं मग सफेद टी शर्ट, काली पॅन्ट, सफेद बुटा भाई. नाही काय भाई ना ऐकायचं करणार काय. पैसा पुढे कोण बोलू शकतो का. काल बघला ना. अरे काय झोपून नाही रात्री काय सांगवलं आता. कुणी ना कुणी कर बनत पिक्चर बनवला. पिक्चर डायरेक्ट 1 तास पिक्चर बनव. 1 तास ब्लॉग बनवून सांगायचं. 1 तासाचा ब्लॉग अख्खा 1 तास. मोबाईलात आरा देत राहू काल आजचा या मोबाईल मध्ये तुम्ही अख्खे वाटलं घेतले झाले. सॉक्स घेतल्या माझं आनंद नको सॉक्स करा. पाय कापला भाई माझा. आता दाखव कोरोना पाय कापला. ठीक आहे सॉक्स त्याच्या सॉक्स होते का ठेवणार नाही मग काय 500 सॉक्स आहे भाई. आयुष्यात वापरले का तसं सॉक्स घालायचे माहिती का. सॉक्स 70 रुपये नाक म्हणजे एकच जोड एवढे भारी स्वतः चिंतेला बरं नाही. अरे काय गुंड कसं नाही ते कुठलं माहिती माहिती कटिंग बघा प्रॉपर कटिंग आहे. नाना रिक्षावाला रेडी आता. रिक्षा झाले ना आम्ही पण निघूच तसा निघू. आपण आता टोपी सोला घेतलं. चिंदी पण रेडी आहे. तो कुठे बॉडी बिल्डर कुठे आला. बॉडी बिल्डर रेडी आहे. ड्रेसिंग ड्रेसिंग भाई नाद ग्रामपंचायतची पिशवी घेऊ माझी. ग्रामपंचायत खायचं घ्यायचं का आपल्याला. हे खायचं घ्यायचं का बटाटी. फायनली इकडं विषय डिक्की विक्की पॅक एकदम भरगच्च भरले एकदम नाही. आता निघलो आम्ही. चप्पल ठेवायचं व्हायची. आता निघूच आम्ही इथून. ते ना सिस्टीम ते फॉर्च्युनर आपली मी काय केला
ते राहील ना सगळा माझा विषय हे काय करतो तो कोण होतो एवढं काय चढ रे काय भिकारी कुठे लागली अरे चप्पल अरे चप्पल पुरं ठेवून येतं त्या चप्पल खाणार चप्पल लाखाची आहे चला चला घेऊन जायचं का यायचं चावा हे मी बादशा पुढे बसणार 100 नाही गाडी ठीक आहे टेंगे चालू आहे आमच्या इथं विषय हे गाणी कोण लावणार आहे बादशा गाणी नको निघलो पायडले लाईट बघा बादशा एकदम कॉलेज या काय हे माझंच नाही लाईट पण बादशा दिसतो एकदम बाहेर पण लाईट आहे बाहेर पण नको बाहेर लाईट नको दाखव अरे जेस तू घेऊन नाही दाखवू शकत रे मी जेस हे बुटा उठली माझी डिक्की टाकली जाणार नाही प्रकारे इथं थांबले होता नाश्ता करायला म्हणजे या खायचे काय खायचे आपल्याला आपला 1000 2000 नको का नंबर घे सगळ्यांचं जा तुम्ही हे माझ्याकडे नको पैसे विषय घेऊ आणि आता इथं नाश्ता खातो मस्त कडकनाथ एक दिवस काय खायचंय मिसळ चला भाई मिसळ खातो मस्त आणि आज नाही पिक्चर ना पिक्चर बनवलं डायरेक्ट हिट झालं पाहिजे पिक्चर हिट झालं पाहिजे बनवता पिक्चर बनवता 1-2 तास झालं प्रेम कुठे झाला आमचा आपला अरे आपला भाष्य असं आहे का भाषा वेगळीच होतं काय माहित नाही मला पण गेली नाही इज्जत थोडक्यात सांगतो म्हणून आता मनवाद रसा 4 वाडर असं एक वाडर असा मिसळ सारखं दिला आपली एवढी बोल की सायला शेव घेऊन आली तर कानपडा मग आम्ही तिकडे घेऊ होतो बोलतो किती नको मिसळ याला बोललो किती मिसळ नको हे बोलतो इथं नाही खायचे बोलतो पुढे घ्यायचे बोलतो भाई येतो बघ ना आले इथं आपला वाटर रसा घेतलाय खाऊन घेतो मस्त आता दिले का नाही बघते दिले ना मग गाठी का कंपल्सरी येतं कंपल्सरी गाठी का कंपल्सरी येते आता काय माहिती आहे चिंदीला यायला आताच्या घालून खातो वाटर असं आम्हाला शिकवतं खाऊन घेतो आणि मग भेटतो तुम्ही त्याची ड्रेसिंग असेल ना तुम्ही हक्का बक्का चक्का असाल डायरेक्ट हे प्रेम जास्त बोलायचं का मँगो शेक खाता घाम पुरला नुसतं वापा मारता वापा नुसत्या तरी पण खाले सीएनजी पंपावर सीएनजी भरला आता इथं सीएनजी भरतो मी सीएनजी भरता विषय चालू इथं पहिले आम्ही कार लावली तिथं आम्हाला वाटलं मागं कोण नाही तर मागे 10-12 गाड्या मागं होते आमचे अवकाळीने आम्हाला मागे किती जण असं आहेत ना मग अवकाळी मागायला लागला आम्हाला आता आम्ही खोदलेलीच नसते ना खोदलेलीच तर टाकलाय डिझेल नाही काय टाकले सीएनजी टाकले डिझेल आता निघतो डायरेक्ट चालू डिझेल टाकले डिझेल सीएनजी किती रुपये राहिलं वाटतं 400 किती 400 बँक कुठे आपली खात्यांना मागा पैसे उभा भाई लॉ आपण किती थांबलो लोकांसाठी मस्त काय बोलतो गाडी बघ किती स्पीडला काढता येत ना आम्ही जवळ उभं होतो तो टेम्पोला 3-4 गाड्या गेल्या तरी तो इथं उभं होता काय यारा झाला काय समजत आमचं प्रेम का गप्प बसले काय विषय काय रे काय नाही गप्प बसले तुम्हाला वाईट वाटत मात्रा वन साईड कुठे बसले इथं आपण काय दिसलंच नाही कॅमेरा गेलो पुढे दिसतील मागरावून साईड आपण बीच
सोडून चांगल्याला जायचं. ही बघ घे, ही घे. आईला वरती बस का? बाज भाई किंग ऑफ द रे. पुरा नाच आहे. तो काय करते? तो बारीक बघ कुठे. तू कधी केलं काय करत होता? केलं होतं रे. ही बारीक बघ किती. जायला बसते विचार. तर फायनली आलियामध्ये एंटर झालो आम्ही. आता इथं या काय दिसतंय. तर 3-4 वेळाला पोलीस भेटलं तरी काही नाही विषय झाला एवढा. आता आले आम्ही सगळं सुंदर वाटतंय का असं सांग. तुझं गलिच्छ प्रकार करते ते. काय घ्यास. अरे मी बोललोच नाही काय. पागं बोलते नाही. तुला विषय समजला नाही. तुला विषय समजला नाही का. मला समजलं मला समजतं. मी बोलले समजलं. हे अरे आज चिंगम घेता इथं पण करतोय भजन करतोय. अंशू चिंगाम आपण पनवेलमध्ये येतो ना. काय आम्हाला याच्या चिंगाम घेतलाच नाही. किती चिंगा नाही आम्ही तुम्ही घेतो आता यो घेतले खावला असं बॉलीवूड टाइमपास. काय होते नोटे आला परत. काय अलिबाग मध्ये येऊन बसवला. काय कुठे बरोबर नाही बोलली. आता नोट द्या नुसते फाटले. वाडामध्ये फेमस वाटतो. वाडावा फेमस आहे. काय झालं. दोन घ्यावा नोट फाटलेली. नोट द्या फाटले नोटी. बस हे आता डॉलर जरा फाटलेला भाई. फायनली आल्या समुद्र. हे सगळं या चप्पल कधीच गेले. जेस कुठे. सॉक्स चप्पल ना सगळं. हा सॉक्स चप्पल पण सॉक्स भिजतील ना खाली गेलो. 3 थोडे घेतले. आलो फायनली. त्याला पुढे दाखवतो. यांच्या पुढे लागतं हिऱ्यांचे. एकटा जाऊन बघतो आता काय विषय. ते फायनल आले पाहिजे. भरती आली तर काय विषय मला काय कळत नाही. केम बिटले येऊन बसले होतं. हरिम पका डोकं होता. आता इथं आलो जरा बरा वाटतंय. बसलं तुम्ही इथं काय कोणच नाही. इथं काय जायस कोणच नाही इथं. हा काय आई सकाळी 2 साथ कोण आताच बोलला. कोण ना बीचवर. आता सांगतात तो बोलला हा कोणतरी पाहिजे रे बीचवर. ते आयला मेंटल का रे. तू बोललो शांतता पाहिजे. समजलं नाही का तुला पहिले. तो काय बोलला अशी शांतता पाहिजे. तू बोलला हा त्याला अशी म्हणतो म्हणजे बोललं का पाहिजे बीचवर. तू तर त्याच गोष्ट बोलला. पण मी असे होते मी करता नाही येतो. अजून काय बोलणार महाराष्ट्रात इथं कशाला जे तुला पोहू शकतो का कोण. रोज मला पावतो नाही. जरा जास्त लाट आहे ना. 18 वर्ष झालं. हा जरा जास्त लाट आहे असं वाटायचं तुला. हे झोपले इकडे काय विषय. आहे शपथ नाही विषय. हॅलो डॉक्टर जायला जायचं. कुठे गेलं ते चक्कर. काय करते इकडे कशाला. तुझं नाव टाकलं कोणतरी. सकाळी 5 वाजता. हे फोडून द्या बघा. अचानक लागतं
हे प्रॉपर दाखव पोरांना आपले असं काय आपल्या काढायची गरज नाही भाई जस्ट नाच केलं इकडे मग इतका उठणार ना चापटीन डायरेक्ट काय कळाला फोडणार नाही. अरे इकडे बघ, रसबा कुठे चालले. अरे फोरले का पण विषय कसा क्लोज करायचा आले तर आले घरी भेटत नाही पण इथं भेटलं ए खरं पण घरी होतं घरी भेटत नाही आले आपल्याला काय बोललो आपण. काल आम्ही पारावला नव्हतो हे तारपूरला कुठं मोबाईल चालले ते आल्याशी तोंडा माती गेली. आता आमच्या इथं प्री वेडिंग शूट चालू आहे इथं यायला जयेशचा आणि सुमितचा. ए तुला प्री वेडिंग शूट करायचं ना तुला काल दाखवले मात्र ए आपल्या थांबला लावले टाइमलेस लावले नाही तर आपण इकडे घे बाहेर फुल चिल मध्ये भाई काय विषय काय विषय नाही तारपूरला काय होतं इथं आम्ही सारे मापड ना इथं या धावायला गेलो तो आपला हात धावायला गेलो तो लाट आल्या अंगावर. अरे तू फोटो घे ना माझा हा फोटो घे ना घे ना हास मग तर बसलं होतं इथं टाइमपास थोडाचे फोटो बिटो काढला यांचं भाई लोक आपल्याचं शिमेचं प्रेमचं आणि जयसचं. आता बसतो इथं असं टाइमपास करतो थोडा बघतो काहीतरी पहिले नाश्ता नाश्ता करायला लागेल पहिले निघलो गावा काय घालता आपण वाडर असा घालता. आता बघू काहीतरी खाऊ नंतर मग आता कुठला आपलं कुठल्या बीचला येऊ रे किम बीचला हो नंतर आता अलिबाग बीचला जायचा प्लॅन चालू आहे. काय अलिबाग बीच आहे हो हा किम बीच आहे नंतर नागा बिगाला सगळं जेवढं बीच कुणाच्या आता टंकेश्वर आणि मग अलिबाग संध्याकाळची कुठे सांग पब्लिकला आपले संध्याकाळचे वस्तू घर तिथं नाही प्रॉपर ठिकाणी आपल्याला जायचं ना स्टारबक्सला जायचे खतरनाक तिथं सनसेट व्ह्यू घ्यायसाठी बघ तिथे एकदम खतरनाक विषय लय मजा येणार तिथं गेलो समजाल तिथं आणि काय पुढं काय होणार आमचं आम्हाला माहित नाही. आता इथं आल्यावर टाइमपास बसल्यावर जयेश तुमचं प्रेम जयेश काय विषय एकदम चिल लाईफ त्याचा फोटो फोटोवर नाही त्याला फोटोवर त्याला वाईट आहे नाही आमचं फोटोवाला सांग लगेच टॉनवर असा करतो 11वर इथं भाषा येत इथं बसून बघायलाच मजा येते इथून काय विषय येतो. आता आमचा प्लॅन चाललाय कुठं येतात कुठल्या बीचला पहिले कणकेश्वरला चाललो पहिले नंतर मग अलिबाग बीचला ना नंतर मग अलिबाग बीचला जायचा नंतर अलिबागला जायचा विषय चालू आहे. हा सॉरी अलिबाग बीचला जायचा विषय चालू आहे. मग बघू काय येते पुढं आता पहिले जाऊन जेवू माझं म्हणणं माझी एकच इच्छा आता जावायची जाऊ ना पहिले जेवू लय भूक लागले बॅकरवाली एकदम. इथं काय येत कोणच नाही इथं काय मजाच नाही येत हो ना नाही ना हे सगळे काय इशारा दिला लागले. आता इथं बरंच तापलो आम्ही नंतर मग जवळ सगळे बीच जवळ भेटेल मला जवळ आहे ना 10 किलोमीटर भेटेल सगळं. आता इथून निघल्यावर कुठला बीचचं नाव पण समजत नाही आपला इथं कुठं तुला राईट रे बाटचा मिला आपला नाकाशला फोटो घालतो आम्ही आता विला पार्किंग बघ विला बुकिंग केलं तू आमचा नाही यो कॅन्सल केला पैसे दिले असं आहे का मग कॅन्सल विषय अरे मॅप काय भेटेल झाला इकडे आता आम्ही नको ना पहिले सरळ ना वाटलं मला इकडे म्हणून भटकला सरळ आहे का इथून राईट मारायचे पुढच्या पुढचा चिंदी रे नाही मारतो मी कुठल्या इशारा होता फार्मस बोलतो त्या रस्त्यात असं आहे बघू चल दिसतो आमचा गप्पा काय विषय गप्पा डिप्रेशन मध्ये असं मला वाटतं डिप्रेशन मधून बाहेर काढला नाही त्याला ओमेगा चालू करून काल तपाई केली ओमी करू आम्ही माझ्यावर असली व्हिडिओ रोनाल्डो लोक सगळे
का इकडं रेस्टॉरंट ना बाप मी बाप जन्म बघितला ना खतरनाक बनवलं खतरनाक बनवलं नंतर जाता दाखव तुम्हाला इकडे बघ काय कसं अरे इकडे बघ ना भाई इकडे विशेष बघ कसं दिसतं मी बसले असं इथून बघायला शप्पथ काय बनवले नाही ना बनवले पण कुस बघ ना डोके कुस झाले बनवले समोर बघ अरे गेट समोर डायरेक्ट अरे समोर बघ काय विषय आपण नक्की आता आता या गेटच्या आतमध्ये हो अरे रिसॉर्ट मध्ये लंकेश्वर टेम्पल थांबा कुठे फार्म हाऊस मंदिर असलं तर काला इच्छा लागून ना आई शपथ वाटत काहीतरी विषय झाले आमच्यासोबत पृथ्वीकडला विषय खोल झाले थांबा ना हे थांबा उतरून बघायला लागेल कापली कणकेश्वर टेम्पल इथून उतरून बघायला लागेल एक काहीतरी विषय बघायला लागेल पण इथं म्हणून ना येत आहे म्हणून आपल्याला मॅपनी बनवलं म्हणा वाटतं म्हणा ना जंगल बनवलं नाही ना काहीतरी शेडी विषय सरकारला शेडी विषय शेडी सरकारला मंदिर असलं ना संपला विषय मी झोपले त्याच्या मंदिरात इथं आले आम्ही पण यो जर इथं जरी असला ना म्हणजे मंदिर असलं ना संपला विषय आहे खर्च झाला चला जाऊन बघू काय विषय होता काय आलं इथं बघू काय विषय इथं बघा डायरेक्ट काचा बिचन डायरेक्ट काचा बिचांचा विषय आई शप्पथ डायरेक्ट अख्खे घराला परत येईन हे अख्खे घराला परत येईन डायरेक्ट जेस मी खाली इथून खाली विषय काय ते बघ म्हणून ते वाटतं शाहरुख कोणचा नाही ना कणकेश्वर टेम्पलचा गुगल मॅपच्या दाखवले हा काय बोललो कोणतरी प्रायव्हेट प्रॉपर्टी मंदिर कुठे मंदिर आहे वरती पण पाठी जावं लागेल कुठे रेल्वे ट्रॅक लागला रेल्वे ट्रॅक कुठे रेल्वे ट्रॅक आहे तोंडीचा रेल्वे ट्रॅक लागला नाही नाही आणि आले पनवेलचा आता मला सांग पहिले आधी बघायला लागेल तुला हा बीच केम बीचला हा, हा, हा. गेलो केम बीचला तिथं इकडे टर्न मारलात ना असं परत राईटला फिरायचं तिकडे तिथं रेल्वे ट्रॅक मारून मापगावला जायचं आपण आहे ना आपण चुकी झालो कुठं माहिती आहे का आपण मारला लेफ्ट निघा आपल्याला इथं पोहोच राईट मारत होता आपल्याला वरून आलेत ना हा आम्ही तर राईट मारून इकडे आलो डायरेक्ट मला समजा तिकडं आता इकडे आलेत ना तिकडे फिरले असतं तर तिथून जवळ गेले असते भाषा कसा असेल आम्ही यार बोलतो इथे काहीतरी विषय चालू आहे इथं म्हणजे भारी एकदम भाषा जागा आहे इथं मंदिर कसं काय भाषा टॉपची म्हणून एकदम टॉपची एकदम डायरेक्ट घराला पडदे डायरेक्ट काचाना पडदं नसतो बारीक आहे 2 मजलीवर पडदे खतरनाक विषय 2 मजलीवर विषय हे जे आलेले कोणावर शोधा सर अरे बाबा बलना सोडून शेट आहे आता मग आता काय करायचं विषय तुम्ही चल दुसरा काहीतरी बघ ते तिकडे परत पुढे मॅपने आले मॅपी म्हणून चुकते आम्हाला काय का काय बोलायचा काय ठेवायचा असं पण टाकतं अरे पुरा फिरवायची ना आपल्याला वापस आहे त्याने चालत गेलं तर आतमध्ये नाकल गाडी गेली तर काय करेल इथं घर बांधले काहीतरी रिसॉर्ट वाटतं असं बनवलं ना भाषा टॉप लेवलला असा विचार पण झाला एवढं आतमध्ये असं म्हणजे घर असतं डायरेक्ट नदी बिदीचे काळजी नदी बिदीला पूल बिल बनवलंय स्विमिंग पूल आहे परत इकडे पण याचा विषय काहीतरी चालू आहे बांगला टॉपचा तिकडे पण किंग वाटतं डायरेक्ट बादशाह बनवले बादशाह किंग दिसत म्हणणार रे जस तुला काय वाटतं कसं बनवलं असा माझा बांगला असता ना आई शपथ पुढे राहिलो नाही हा दिवस कुठल्या रेस्टॉरंटला आले बाहेर रेस्टॉरंटचं नाव आहे वैभव फॅमिली रेस्टॉरंट हा मग घेऊ ना पुरी भाजी घेऊ मग पुरी भाजी घेऊ तो जेस कुठे गेला फिरायला घेते का यायला वाटलं यायला बघा बघ बाईकचं सगळे लागलं चिंग घेऊन डायरेक्ट आपल्याला लावले खाली इथं आता खातो काय आम्हाला पाहिजे तो आणि मग नाही पहिले तर मी डॉक्टर काय विषय करणार आहे तरी झालं काउन्सिल झालं इथं पण आहे तो दिसतं नाही 2 गोळ्या खालच्या आधी जेच नाही त्याला काय हायला कुठल्या गोळ्या येईल काय माहिती पण बराच नाही आला मग आता जातो डॉक्टर पुरी भाजी सांगून टाका विषय क्लोज करा तर फायनली पुरी भाजी आलेली आहे तर आता खातो मस्त आणि पहिले कुठायचे आपल्याला आजी मला डॉक्टर जायचे सुम्याला फोन आले कारण चालवलं काय कोणची वाट बघता तर फोन चार्जिंग हा स्नॅप टाका तर फोनला चार्जिंग लावतो चार्जिंग नाही फोनमध्ये फक्त फोन जरा 20-25 चार्जिंग करतो म्हणजे असं ब्लॉक कंटिन्यू राहील ना आपला
भेटू आता खाऊन गेलो चला. आता मस्त आता प्लेटी आहे. आता इथे मस्त प्लेटी साफ केल्या ही प्लेटी काय केलं तू काय करते काय काय चाललंय स्वप्न यानं तर काहीच नाही हो बघा आता इथून सगळा खाल्ला गेलाय नाश्ता गेलाय आता दुपारची जेवायची सोय करायची आहे इथून चिकन न्यायचे चिकन कारण बीच आय थिंक बीच बनवणं म्हणून माहीत नाही बघा काय कसं होतं आतापर्यंत सगळं इंटरेस्टिंग चाललं एकदम येस काय घेतला का पब्लिकला हवं अजून 40 रुपये आले ना बिलमध्ये दिले मग आता इथं आलेला दवाखान्यात तर टॉन्सिलचा विषय करून घेतो काय बोलतो डॉक्टर बघतो आता बोलायला घेतले इथं फिरायला आले आपण काय चहायला रोग लागल्या माग काय तुला काय वाटतं ज्यूस पाहतला जरा सांगशील तरी पण ज्यूस प्यायचा खावडला नाही ज्यूस पिला तरी पण काय माहिती का कुठला बीच बोलला तिथं सीएनजी पंप नियर बाय मी करत लवकर सर्च कर ठीक आहे तर आम्ही आता सीएनजी टाकायच्या गाडी नंतर जो किती एक दीड तास झालं जाऊ मी सीएनजी पंप शकता 10 तास झालं सीएनजी पंप त्या कोपऱ्याशी या कोपऱ्याला पाहिलं मला सीएनजी पंप भेटले एवढी खुशी झाली तर काय सांगू फायदा नाही जे कशी खुशी आली बाईची अरे 400 रुपयाला भेटते काय थोडके नेतात गारले का ना यस तरी वाटतंय डिझेल असतं असा एकदम मजेने लाईफ गेले असतं बघ डिझाईन एवढं लांबच नसतो आलो दुष्काळ आणि 13वा महिना सांगून फायदा नाही एवढं वाईट झालं आमच्या सोबत सांगता नाही अरे जेसच पण ती सला आत्ताच बोलला जे सला बनवते सला यायची तर याच सीएनजी सीएनजी संपली होते सीएनजी संपली एवढे लाईन उभं येऊन खुशी वाटते आम्हाला सांगा सीएनजी संपली पेट्रोलला काय बोलता तिकडे शिंजे तो पण चालू तर आलो आता नागाव बीचला इथं तर इथून जातो आणि रूम पण बघितलं मागं सोबत कुठे एसी रूम आता बघू काय विषय येतो आता आपल्याला जेवायला पण वाटलं तर बघू आता काय विषय कसा सगळं पहिले सामान गोळा करायला लागेल आम्ही फक्त टोप घेऊन आलो अजून काय बनवलं का फक्त टोप घेऊन आले मसाला बनवला आमच्या घरची आणि काय तू कुठे भरायचा आता कुठे वाटते गॅसचा तो बाटला तो भरायचा आम्हाला तर कुठे भेटतो भरून आलं तो चक्कर येतो हा तुम्ही सांगणार का हेल्मेट सांगाल नको हे तिकडे इकडे कुठे येतो इकडे बीच बघा ना बीच वर हे बघू गाडी बीच मध्ये टाकू मग स्वस्त हो का बीच मध्ये रोड पब्लिक आहे पब्लिक आहे पण वॅगनर नेले लॉर्ड वॅगनर पब्लिक तर फुल येतं रास पब्लिक आहे घ्यायला 2-3 सामान भागणी कसे मोठे घेतले बकेट नाच केली तेल सुट्टा दिलं ना भेटणार किराणावाला भेटेल सुट्टा दिली इथं नको अजून घेतो सामान झालं आणि मग जेवायला बनवून देतो कुठे घेतलं सगळं सामान पाण्याचं बॉटल पाणी घेतलं एवढा मसाला आता बघू कुठेतरी जागा आणि मग जेवण बनवून चिकन घ्यायचं बाकी आणि मग जेवण बनवून कुठे आता सावलीत बघतो कुठे रूम बघितलेली इथं पण रूम कसा विषय आम्हाला सीएनजी टाकायला पण जायचे आणि मग सीएनजी टाकून आम्हाला इथं स्टारबक्सला जायचे संध्याकाळी मग असं सगळं उलटं होईल इकडून तिकडं मग त्यापेक्षा आम्ही इथं आता थांबतोय संध्याकाळी सीएनजी भरू आणि मग त्या साईडला जाऊ तो काय कसं होतं ते बघत राहता काय प्लॅन परत चेंज झाले ते काय बनवायचं तर रात्री बनवू आता इथं भूक लागली चायनीज व्हायला बसतो इथं चायनीज खातो मस्त आणि मग काय विषय येतो मग काय स्पेशल काय स्टार्टिंगमध्ये लॉलीपॉप आहे कांजी बटाटे बोन्स फ्राय बोनलेस पकोडा आहे काय काय सांग काय काय चांगला काय राईसमध्ये राईस राईस आहे चॉपर राईस आहे चिली राईस काय पॅकिंग राईस चिकन क्रिस्पी आहे ते ना मला क्रिस्पी लय पडतं सांग आणि आपलं नॉर्मल राईस आणि ट्रिपल राईस सांग ट्रिपल राईस एक क्रिस्पी फुल करा ट्रिपल राईस करा किती 2 करा व्हायचा रिजल्ट बघा व्हायचा रिजल्ट जयेश भाईला इंग्लिशमध्ये 52 हिंदीमध्ये 72
मॅथमॅटिक्समध्ये 75, फिजिक्समध्ये 56, केमिस्ट्रीमध्ये 70 आणि बायोलॉजीमध्ये 84. बाईला फुल इज्जत आहे. जास्त कसं वाटतं जे जिंकून आहे तो वन साईड विजेता झाला. 75 पारला पाहिजे होतं. हे काहीच नाही लिहिलेलं तर हिशोबात तरी बघतो आता काहीतरी घाटे होते विषय ज्या आयला आम्ही आले की सांग काय आणलं पण काय आणलं सांग. अरे मी कसलं घेतो मागे असायला एक गोष्ट राहिली, एक गोष्ट पत्रावली आणली अरे सगळा पत्रावली आणला विसरला. मला रातची 3 वाजता उठवला, त्याला विचारला आणि ही गोष्ट कुठे. सकाळ मी ना मी सकाळच येईन कारण त्याच्यात झोप आता. सकाळ बघतो गाडी फक्त बोटे टाकले, कपडे टाकले, कांदे नाही घेतलं, बटाटे नाही घेतली, बाटला घेतली तो बरी गावा. आम्ही आमचा प्लॅन होता का सगळं म्हणजे त्याने व्यवस्थित म्हणजे प्रॉपर लेवलला बनवत होता जेवण सगळं कशी ठरवून जसं रात्री ठरवलं सगळा प्लॅन केला. रात्री काहीच लावून हे बनवायचे ते बनवायचे. सकाळी आंघोळ धवलं डायरेक्ट आलो घरी. आम्ही पत्राला विसरलो, परत ग्लास विसरलो, कांदा विसरलो, अजून भात पण विसरलो घरी, बटाटे विसरलो घरी, अजून तो थांब ना गॅसचा बाटला आणलेला तो पण तिकडे भरायचा होता. मग तो पण इथं बोललो तिकडे भरू. इलेक्ट्रिक शेगडी पण आणली ती पण नाही आणली. आणि इथं बाटल्याचा विषय तर बाटलाच नाही भरून भेटणार तिथं आता. आम्ही चुकून तुले अकाउंटला 99 म्हणजे 100 पण भरता आणि टक्के भरताना अकाउंटला कोण एक अजून मला कधी भरते माझा पेपर मला वाटत नाही. अरे मी सगळं लिहिलं ना, सगळं उत्तर बरोबर तरी मला 83 ना 93. माझा 12वीचा पेपर होता. अरे माझा 12वीचा पेपर होता रिझल्ट होता. कुठे थांबलेलो माहिती का जे संचित होतो मला कोणी फोन केला ना बोलतं का किती पडलं कशाम बरं बोलतो आज रिझल्ट आहे ना बोलतो काय बोलतो. मग अरे हॉल तिकीट नंबर पण नव्हता माहित मला काय माझा ते कुणी गुगलवरशी काढला तेव्हा माहिती आहे रिझल्ट आहे म्हणून असं. चिकन क्रिस्पी आलेला नुसतं चमचे घालतं मध्ये हो भेटते या करत आहे इथला चप्पल पण मी घेत नाही याने खालाय टेस्ट कशी सांगा खाऊन घेतो एवढा बरं नाही खाऊन घेतो कडे बघतो विषय काय. बाहेर घाम फुटले खाता मी मला फवार नाही दाखवू शकत. घामाघूम पंढरपूर झाले डायरेक्ट. एवढी गरम होतं ना चायनीज खातो आम्ही आई शपथ. खरं लाईट नाही आली. गाडी कुठे आपली टीव्हीत गाडी जवळजवळ मोजून 2.5-3 तास झाल्यान थांबले होते आम्ही. गपस 2.5-3 तास झाल्यान पण सीएनजीचा पंप काय तो खोलला नाही अजून. इकडे काय वर्षी ते काय सगळं जीवाला वैतागले सगळं वैतागले त्याला झोपले. आला चुत्या म्हणून तो झोपले बघतो जागा 3 तास झालं इथं थांबल्यावर. टी शर्ट बदलली तो यांचा काय झालं विषय नाही. टी शर्ट काय उरल का नाही पंप उघड लाईन दाखव लाईन अरे इकडे लाईन आम्ही अख्खा नसतं अख्खा भरले कुठं गायचे यो गाई मोबाईल चुराली. लय वाईट अवस्था झाली सध्या आमची. तिथं मग चायनीज खाते तर चायनीज किती रुपये 580 रुपये चायनीज दिलं. 580 रुपयाचं चला चायनीज लागायला तरी फेकून अरे खाला काय ते क्रिस्पी काय होतं ते. अरे तो ट्रिपरच आणलेलं अरे ती भंगार झाली. एवढा भंगार राग होता ना असं कधी तर परत जाऊन ते खाऊन यायला पाहिजे होतं. आपलं काय झालं सकाळी आपण शेवपुरी नाही काय पुरी भाजी ती 500 लागली उलटी पुरी भाजी तीच खाऊन यायला पाहिजे होती. अरे तोंडा घातलं फोन भाई 0 मध्ये होता. आता घ्या आता एकदम आता कोणा झोपाले आता गरम मारूच येते आमची. दाखव तुम्हाला मित्रांनो ही आमची लाची येत आता तुम्हाला डायरेक्ट एवढी नाही एवढी काय तुम्ही वरती घालते डायरेक्ट बंद चावी काढून ठेवलं डायरेक्ट. बाकी काय नाही तुम्ही बघू शकता वातावरण एकदम 500 आहे. फायनली आता किती असं झालं चालू 4 तासांत पंप चालू आले
लाईन बघसा ना लाईन येडो असेल येडो लास्ट पर्यंत लाईन लागले. तर आता आम्ही बघतोय तर काय विषय चालू आले का झाले चालू आले झालं फायनल चालू पंप चालू आलाय. आता आम्ही बघता जेस मागायचे आम्ही आलो होतो थोडा वॉशरूम आलो थोडा फ्रेश फील होतो कॉन्फिडन्स होतो 12 हॉटेल 4 तर झालं का आराम बसलेलो. फायनली मजा आई शप्प सांगता एवढी मजा आली ना पॅक करायला जन्नत भेटल्याचं ऑर्डर लागले मला सुकाट ना एक जाम जायची असं जन्नत हे गायचं आहे का बघू अरे आता मला काय चौकन लागेल नको लागते सगळं मी गाईन 5 तास तरी लाईन लाईन सीएनजीला आम्ही इथं होतो इको सीएनजी भरलो आता अलिबाग बितला होता आम्ही लोकेशनला आणि तिथून मग रूम बिल बघू वगैरे बनवू येतात आणि रात्री बीचवर फिरू आणि मग कसं पुढे होतो तो सांगणार मी तरी आता भाजी घ्यायला भाजी घेतले म्हणजे सांगा बटाटे टोमॅटो घेतले लिंबू अजून पात्र टाइमपास लावला अजून काय नाही झाला आंबे घ्यायचा आंबे म्हणून आता ते जेस्ट गेले तिकडे हे घ्यायला चिकन घ्यायला गेले कुठे ते काय 260 ग्राम 220 रुपये किलो बरोबर चिकन बिकन घेतलं आता जातो तिकडे मग बघतो काय विषय ते गॅस आणले आम्ही तो बाटला आणले विषय असा आहे का घरची भरूच ना आणला रिकामाच घेऊन आलो त्याला तर आता मला भरता होता बाटला आता विषय झाले का रूमच भेटत नाही इथं आलो रूम बघायला आपलं पेंटर आहे रूम बघायला आलो बघतो 2,000 बोलतो सकाळी गेलतो आम्ही हे सकाळी कुठे बोललेला पण इथे बोललेला साईडला नागाव तिकडे कितीला 1600 रुपये एसी रूम बोललेला. आता इथं बघू इथं 2,000 कमी बोलत आता बघू काय विषय इथं तुम्ही दिसतंय का इथं नंबर कुठले त्या नंबर कोणतं आलं थंडा घेतले कोलगेट घेतले कोलगेटच मेन आहे कोलगेटच मेन आहे ना जेस कोलगेट घेतले 10 रुपयाला काय 30 रुपये सुट्ट्या द्या ना 10 रुपयाचा 10 वाली पुढी नाही कधी मग 30 वाला एवढं घेऊन काय करणार आम्ही मीठ लागेल पुण्याला हॉटेल व्हायचा पुणे नाही इधर ही है हॉटेल इधर होटल है तुम्हारा नहीं इसका नहीं में बात करे थे ना इनका ही है मतलब प्रॉपर कितना बड़ा पुल है ऐसा मतलब तैरने के लिए बड़ा तभी भी इधर से गिन के बता कितना होगा इधर से उधर तक लगभग ये है ना वो पेड़ हाँ संपा विषय है झाड आहे बोलतो बाग आहे आंबी उधर बाग है और झूला है नेलं आंबो घरी संपला विषय हे मला असं वाटतं का जरा अवकाळीपेक्षा भारीच भेटले ना असं वाटणार जरा फील होता तू स्वतः सांगतो भारी भेटली तुम्हाला बड़ा है और मतलब अच्छे है ना घूमने के लिए इससे अच्छे आहे ना इससे बड़ा है बड़ा है इससे बड़ा है तो हिंदी आहे तो स्वतः बोलला इससे अच्छे आहे बोलतो दोन नको बोलू ते विषय करतील बावीसमध्ये टन गेले ते विषय करतील बाहेर कोणचा म्हणाले सुनील म्हात्रेचा म्हणाले नानाचा म्हणाले आमच्या ज्या आयला आता भेटले रूम बिम भेटले की बादशाह एकदम स्विमिंग पूल बोलतो भविष्यामध्ये स्विमिंग पूल भेटले आई शपथ भविष्य जास्त ना भविष्य बरोबर आहे तुम्ही ठीक आहे ओके ठीक आहे म्हणजे ओके बघू आता काय इथले रेट पेक्षा आता मगाशी आता गेलतो मी इथं तर काय बोलतो ते बोल 3500 रुपये म्हणतो आम्ही बोलतो 3500 खाली देत नाही बोलतो कोणाला यायला 1800 मध्ये आम्ही बघितलेला इथे बघ 1800 मध्ये बघून गेलो पण आता स्विमिंग पूल भेटले 400 एक्स्ट्रा घालवलं 2200 सांगतो भाई मेरे को खाना बिना खा के 13,000 पगार मी पण राहू याच्यावर शपथ खायला काय असं ना पार्सल रोजचा मतलब रोज का पार्सल कधीच तरी बना के अभी ये आज नहीं है ना तो इसलिए बनेगा
फक्त आजच रिकाम होतं ना, तो रोज भरलेलं असतं, उद्या पण भरलेला आहे संपला मग विषय. आणि रोज आहे 13. मैं क्या करूँ, हमको भी काम मिल गया क्या? तू रोज भाजी बिजी काट के देगी. हमको उधर ऐसा भाजी भाजी काटने का मैं बहुत मतलब ऐसा में है ना, मेरे को ऐसा कच 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 बहुत तेज आता है. राइट मारो. अब इधर से आएगा ना, उधर से इतना घूम के आने के अच्छा इधर से जाएंगे ना. इधर से रास्ता नहीं है ना. इधर से रास्ता नहीं है. इधर से रास्ता है लेकिन घूमना पड़ेगा ना. ऐसा है. जाना पड़ेगा इधर से. पास दूर है अभी. यहाँ से करीब रहेगा 10 किलोमीटर. मांडवा किधर? 8-10 किलोमीटर है. हाँ चलेगा, जाएंगे स्विमिंग पूल पाउने का. रात भर स्विमिंग पूल बराबर है ना. रात भर स्विमिंग पूल, कांदा भी उधर स्विमिंग पूल में काट के बनाएगा पावते बाईस पूरा वसूल करेगा. 2200 वसूल कर दिया मी. कोणचा आहे? विनोद दादा फोन आहे. काय विषय? विनोद दा काय बोलतो? हॅलो. अरे इथं अलिबाग मध्ये रस्ता आफ्रिका. प्लॅन काय वाटतं? अमेझॉनच्या जंगलात चालले उद्या आम्ही. 4-5 दिवस अमेझॉनच. नाही आता अरे आम्हाला काय माहिती का, आता एकदम बादशाह शोधले आम्ही, रूम शोधले. बादशाह रूम शोधले. कितीला माहितीये का? 2200 मध्ये स्विमिंग पूल, अख्खा आंब्याची बाग आहे. आंबे तोडू शकतो डायरेक्ट. काय काय बोलतो? आंबा ठेवायचंच नाही. रातोरातभर सगळं गायब करतो. सकाळी डायरेक्ट घरी येईल. आंबो संपला विषय भाई. आता ये तो इधर का नहीं लगते ना महाराष्ट्र में. नेपाल का है. कोण नेपाल का? ये वो बोल रहे भाई. नहीं हमने उधर सेम चेहरे पहले याद नहीं आता. चारा सेम है बघा. सेम. मेरे पापा है ना, उनके पापा इधर रहने आए पहले 20-25 साल पहले. मेरे जन्म उधर से पहले. इसलिए अभी इधर ही मराठी बोलने को सीखता है. अरे तुम कधी इधर रह रहे हो? 2 महीना नहीं. मैं इधर महाराष्ट्र में तो 15-16 साल हो गए. अरे मेरे तो को तुमको मराठी नहीं आती? मराठी आती है ना. समझता है ना भाई. समजता है ना मराठी? बोल रहे हो, समझते हो उसको. मग तुम्ही मराठी में मेरे को बोलो. अभी नेपाली नहीं आती. मैं उधर गया ही नहीं कभी. नेपाल मतलब इधर प्रॉपर नेपाली बोलो, मतलब कुछ तो ऐसा. हाँ. क्या बोलूं? क्या बोलो? हमको उधर भेजने का इधर बात है फेमस उसको. होगा वो ऐसा शब्द. हजूरला इथं पहिला ऐसा क्या बताऊं नहीं. काहीतरी विचित्र बोला म्हणून काय खाल्ला नाही तर त्यांची भाषा मला काय सांगू. मैंने बोला कि आप लोग को उधर बुलाया है, हाँ. मतलब आप यहाँ से अभी जाएंगे उधर. डायरेक्ट उधर. डायरेक्ट उधर का? डायरेक्ट चेकपोट. बादशाह हो माणूस. बादशाह किंग माणूस आहे. तुला बाहेर खाऊन. अभी आप जैसे कि नेपाल मतलब प्रॉपर यहाँ का हो गए. हाँ. आपका जो दादाजी भी इधर ही है, इधर ही उनका पिताजी भी इधर ही है. नहीं नहीं, आपका उनका पिताजी पैदाइश कैसा? इधर ही है. नहीं, नहीं, उनका तो पिताजी नहीं अभी इधर से. अरे इधर ही माहित हुआ उनका. आपका उधर जैसे इधर कि, क्या वो होगा ना, जगह जमीन तो होगा ना. हाँ उधर है नेपाल में. उतना पता नहीं है अभी. नेपाल में है. इनके जमाने में मेरे को मालूम है. इनका दादा भी है ना. इनका दादा भी. अरे मेरा सुनो, ये मतलब मेरे दादा का दादा था ना, वो अपना बीवी भगा कर लाए इधर, तो अब से इधर ही रह गए. तो उधर जाते ही नहीं. वो उसको मालूम कभी गया है ना. अभी उधर की मतलब जगह भी है ना. इधर ही के होंगे. नहीं उधर की जगह भी गए. अभी जाने वाले उधर जगह भी गए. देखते उधर मतलब पहचानती भी नहीं उनको. बहुत रेट चलता है उधर. बोलता है जमीन को उधर अभी. चलता है. अरे उधर ये लेते हैं ना जमीन. उधर अभी फार्म हाउस बांधेंगे. पापा का दोस्त आप कभी छुट्टी लेके जाओ उधर पोखरा घूमने के लिए. पोखरा. हाँ उधर एक पोखरा, नंबर पोखरा. पे गए. बादशाह है. एक ठीक है. याचा भाऊच आहे. काका बोल. काका बोला नाही भाऊ भेटलं भाऊ. फुलसा बोला ना जो. तो आप सर नेम क्या लिखाते हैं फिर इधर? क्या? इधर रॉय लिखता है. रॉय. और तुम्हारा सर में? दिनेश रॉय. मेरा हाँ? मेरा चौधरी है. चौधरी. कैसा? मैं चौधरी हूँ ना. चौधरी हो. उधर चौधरी है क्या? है ना. नेपाल में हिंदू पण आहे. रॉय का? रॉय दिनेश रॉय. नेपाल में तो हिंदू काय समजत काय झाले. पृथ्वी गोल विषय खोल झाले एकदम. यांचा काय विषय मला समजत नाही. नेपाळची गोष्ट करली. नेपाळची आता काय विषय मनात काय कळत नाही. आता बघतो आम्ही जातो पहिले तिकडं काय विषय तो बघतो. भुकतो जाम बेकार भूक लागली एकदम. आता जातो इथं फुल सोय करतो. मग बघू चला तिकडे गेलो भेटू. आता आल्या इथं. आता इथं आल्या इथं विषय आहे ना खतरनाक विषय. बाप एकदम बाप येतो म्हणजे हे बघा एकदम खतरनाक विषय. आता इथं जेवण बनवतो मस्त कडकनाथ मध्ये आणि बघतो काय विषय आहे. अरे थांब बघू तर काय विषय पहिले याचा बघू काय विषय बघू. ये ना काय जुना बादशाह बोलतो. बघता आता काय रूम बघतो एसी रूम. फायनली इथं जेवण बनवलं घेतलं दिवस आपला.
इथं भात म्हणजे बिर्याणी बनवतो प्लॅन आहे. भात नाही टाकला अजून नाही. तो भात इथं कांद्यानं कापून ठेवले. कांद्यानं कापून कांदा कुठे कांद्यानं कापून ठेवले. मॅरिनेट दाखवलं मॅरिनेट दाखव. इकडे मॅरिनेट करी ठेवलं चिकन. सगळं कापून पण झालं. विषय वत बस ना वत ना तू वत बस काय करतो काय करतोय किती येते एक जागा पक्का टाकले बस झालं सर वत वरती ना लागला टाकू नको होतो. अरे भरला तो यायला माणसं झाली गु करता तो बारीक येऊन वाटते. हा नाही तो दारू बनवू अरे भाई इकडे बघ ना इकडे बघ पाणी बघ. इथं घेतलं आता भात बनवून घेतले. भात आणि चिकन आता बनवून भात खाऊ द्या. मग चिकन बनवतो दाखवतो. आता जस्ट फ्रेश बेस झाले तर त्याच्यामध्ये पक्का डोका वन साईड दिवसभर फिरतो नुसता इकून तिकून तेच रोड अख्खे दिवस मी तेच रोड फिरवतो ना. झालं भात टाकतोय मग टाकू दे रे टाक अख्खे दिवस. तुम्हाला नंतर सांगतो भात जास्त आला नाही दाखवतोय ना सकाळी परत गरम करून खाऊ पण खाऊ. बापाशी बिर्याणी केली मग हलत टाकून परत खाऊ मी बरं हलत टाकून परत खाऊ भाई. नवीनच करतो नको वाट लावशी झालं तू काय माहिती इथं जरा वेगळाच विषय चालू आहे. आम्हाला माहित नाही काय इथं स्विमिंग पूल आहे. जरा थांबा जेवण होते असं ताव मारतो बघा तिकडं. हा जेस फक्त जेवण होते फक्त उड्या टाकायची कुठे फक्त सायकल फिरवायला आहे का कुठे सायकल आहेत. हा मग भाई सायकल रायडिंगला जायला इकडे तिकडे जायला इकडे घर आहे तिकडे. त्याचा काय विषय चुकल विषय खोल. इथं काहीतरी विषय चालू आहे. हे इथं याला नेमला पाहिजे याने डाय फेकला इकडे पलीकडे डायरेक्ट. अरे भाई म्हणून सांगता किंग असतं. दाखव ना टिपून मी टिपली एकदा. हा दाखव टिपाचं नाही चिपकून दाखव ना. टिपून दाखवलं का टिपला बास्केटबॉल पण आहे. चिपकून दाखव ना चिपकून दाखव. जरा कॅमेरा धर चिपकून दाखवलं काय दिलं 100 रुपये बघा टिपून ना चिपकवायचं बघा येऊन तिथे येऊ चिपाकला येतं ते 100 रुपये नाही चिपवलं तुम्ही द्यायला लागतील 100 रुपये घेतले. अजून एवढं नाही ना 100 रुपये 200 रुपये नाही आता तुम्हाला बोलला ना 100 रुपये सांगा खूप यायला खरं म्हणतो त्यांची तिथे मोडशील तू नाही आता इथं आता आपला काय बोलतात चिकन व्हायला होता भात झाले इथं आराम काय बोलत तुझ्याच माणसांनी मॅगी बनवून गेलं तर झालं बिर्याणी बनवायला लागलेली ते कांदा इथं लाल झाले इथं टमाटर पण लाल झालं कांदा लाल झाले कांदा असलं की तुम्हाला धार टाकायला लागली रे आता उपाय आहे ब्लॉक बनतो हे याचा पाला हे टाकायचा कसला झाड असतं ना आपला बाबलीचा नाही बाबलीचा काटा असतो. अरे टपली चमकतो काय घरी येतं कपन आज माहिती नाही कट मारलं झोपायला पाहिजे आम्हाला कधी व्हायचं. हे कांदा असं ठेवून गेलं तर कसं काही जेवा लागायचं. एक मध्ये फ्लॅश पॅट फायनली आपला चिकन पण झाले भात पण झाले. बनवले कोणी बनवले स्वतः जय शेटणी भाई मी आता मान्य करतो जयसनी बनवले अरे कडकनाथ चमचा काय घालत आरामशी काय लहान पोरांसारखं करत ना राशन अरे भाई बाई जर बाहेर नाही लागली ना लहानपणा ठेवून तुला आम्ही तू काय का तुम्ही मागं ब्लॉग मध्ये मटके मी शेंगा बीच मी अंडी अंशू तो वाज जा मी इथं सराव करतो पब्लिक दाखव ना आपलं म्हणजे हा ही बघा पब्लिक मला काय आवडतं रे पब्लिक आपली दोस्त आहे. अरे तो भात आहे ना तो घरी नेतं काय माणसं आहे रे अर्धे आखली भूक संपली माझ्या जागाला होता ये गंभीर बात आहे. बस भाई शेड बस अरे गहू चालला आता बरोबर झाला अंशुभात बरोबर बस खपला भाई ठेव 5 मिनिटं दम द्याला दमदे कॉलचा घेऊ काय वाटी तेल यायचा नीट दम दिला गे बस
मानो साईड पिटला पिठला आलो कुठे आता मैरेला काय विषय पब्लिकला येऊ आता पाणी घेतो ही बी आईच्या गावात ही काय पाणी आता ही जिती खाल्याच ते आता काय करत फायनली तर झालेलं आहे आपला बिर्याणी झाले धंदा अख्खा सेटअप लावले कडकने फुल मेहनत घेतली बाई तरी मग मस्त जेवायला अजून बस आता जेवायला बसतो आम्ही तर जेवतो ना मग भेटतो तुम्हाला ठीक आहे ना ठीक आहे चलो पण मग काय आहे फुल सोय रे फुल सोय धन्यवाद जेवायला बसला होता सोपत तुमच्याशी मला आठवण आला एक थोडासा विषय क्लोज झाले थोडा नॉर्मल इथं करपले नॉर्मल बाकी राहिले नॉर्मल आम्ही खेळत होतो आणि ते करपून गेला थोडाफार जास्त नाही तर आज जेवून घेतो झालेला भाषण लागेल पण मी लागतं तर ठीक आता कोण सांगणार आता तर खाऊन घेतो ना भेटतो आता आम्ही इथून आम्ही जाणार डायरेक्ट इकडून जाणार झोप नाही सोबत बोल आता इथून पाहुणार आहे मी डायरेक्ट काय उद्या तर आता सगळं इथं खाऊ पिऊन झालं आमचा थोडी बिर्याणी करापली पण ठीक लागली एवढा काही विषय नाही झाला आता यांना पवायला जायचं होता पण कॅन्सल झाला हा याला सुमितला पवायला जायचं होतं पण प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही आता उद्या जाणार आहे स्टारबक्स म्हणजे जो आमचा मेन पॉईंट होता ना तिथे जायचं होतं आम्हाला म्हणजे स्पेशली म्हणजे फोटो वाढायला जायचं इथं तर उद्या जाणार तिथं तर आज नुसतं इकून तिकून फिरण्याने दिवस गेले इकून तिकून फिरून दिवस गेला त्याच रोडवर किती गेलो आपण जास्त सांगणार मग तर उद्याचा ब्लॉग वेगळ्या पार्ट मध्ये बनतो सेकंड पार्ट हा फर्स्ट पार्ट तर हा ब्लॉग इथे एंड करतो ब्लॉग आवडला तुला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच नवीन एक ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय